चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी विशाखा. बाळा, सनईच्या मंजूळ स्वरात, वेदमंत्रांच्या उद्घोषात आणि अग्निदेवतेच्या साक्षीनं एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी जातेस तू. तेव्हा आमचा आनंद शब्दात कसा व्यक्त करावा हा तसा प्रश्नच आहे. तरीही मनातल्या भावना शब्दरूपाने शुभेच्छा म्हणून व्यक्त कराव्याशा वाटतात. म्हणूनच हा अट्टहास. बरं का, तू जन्मलीस तो दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय होता. कारण भगवान व्यंकटेशाची कृपा झाली आणि बाळ पाऊलांनी तू आमच्या घरी आलीस. कदाचित तुझ्या पाऊलांनी प्रगतीच यायची होती, समृद्धीच यायची होती, लक्ष्मी यायची होती. ती आली. तुझ्या अवचित आगमनानं या घरात हसू आलं, प्रेम आलं आणि काही दिवसात बोबड्या शब्दांनी हे घर भरवून गेलं. ते अगदी या क्षणापर्यंत. तुझ्या असण्यानं आमचं हे घर कायम कायम भरलेलंच वाटलं आम्हाला. आता जाशील तेव्हा इथं रित वाटेल आम्हा सर्वांना. लक्ष्मी आणि शारदेच्या मंगल पावलांना सोबतीनं नव्या घरी घेऊन जातेस तेव्हा तुझ्या पावलांचा स्पर्शही त्या अंगणाला आनंद प्रदान करेल हा विश्वास आहे आम्हाला. बाळा, नववधू म्हणून जाताना तुला एवढंच सांगणं आहे. नवीन नात्याच्या आसमंतात निर्माण होणाऱ्या इंद्रधनुष्याच्या रंगात जा बिनदिक्कतपणे मिसळून. मात्र माहेरातल्या या घरट्याशी आणि त्याच्या पुढच्या रांगोळ्याशी असलेलं नातं कधी विसरू नकोस. तिथल्या संसाराच्या बागेतल्या फुलांमध्ये रमताना सर्व फुलझाडांना मायेनं सांभाळ, पण इथल्या अंगणातील तुळशी वृंदावनाशी आणि त्यातल्या मातीशी असलेला ऋणानुबंध कायम लक्षात ठेव. तुझ्यावर कुठली संकट येऊ नयेत जीवनभर, अशीच प्रभूचरणी आमची कायम प्रार्थना असेल. पण समजा चुकून असा कठीण प्रसंग एखादा आलाच तर तू त्यामध्ये डगमगणार नाहीस. समर्थ साथ देशील विशालना, याची खात्री आहे आम्हाला. कारण संकटाशी सामना करत संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या घरात तुझा जन्म झालाय. तर सामाजिक जाणीव असलेल्या घरात जात आहेस हे भाग्यही तितकंच आहे. त्यामुळं आमची लाडकी विशाखा विशाल मन असलेल्या कुटुंबात जाऊन विशालशी जोडली जात आहे याचं समाधान आहेच. मुळे काय बोलावं अजून. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू सदैव सदैव तुझ्या सोबत राहावं हाच आशीर्वाद आमचा. बाळा, स्वतःसोबत आनंदी राहा आणि प्रसादासारखा तोच आनंद सर्वांना देत जा. याच शुभकामना. तुझे आई बाबा.